दरम्यान इंदापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये रब्बी हंगामातील गहू पीक जोमात आले। कडाक्याची थंडी ह्या पिकाला चांगलीच मानवताना दिसते। यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पिकं चांगली आली आहेत। गहू पिकापासून आर्थिक फायदा होईल असं म्हसोबावाडी गावातील गहू उत्पादक शेतकरी संभाजी गोसावी यांनी सांगितलं। यंदा रब्बी हंगाम चालू असून मी कृषी विभागामार्फत माहिती घेऊन माझ्या शेताची मशागत केली आणि त्यानंतर पेरणी यंत्राने गहू पेरणी केली। त्याच्यामुळे गहू पेरणी यंत्र केल्यानंतर मी भिजवून काढून त्याला तणनाशक मारून पुन्हा त्यांनी जी माहिती सांगितली, टॉनिक मारा, ही फवारणी करा, ती फवारणी करून मला आता सध्या भरपूर समाधान वाटतंय। कारण माझा 1 एकर गहू आतापर्यंत चांगल्या जोमात आहे आणि ह्या वर्षी मला आर्थिकदृष्ट्या फायदा जास्त होईल एवढं मला वाटतंय। मी संभाजी गोसावी, म्हसोबाची वाडी।